आदरणीय गणेश पाटील साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल। आदरणीय पाहत आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर पाहत आपण अविनाश दादा सालवे या साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल। आदरणीय गणेश पाटील साहेबांच्या हस्ते हा सत्कार पार पाडला जाईल। चला नारायण संघ, आपण वेळ भरपूर खर्च करू नका, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या। आपण छत्रक्षण लगेचच लावून घ्यायचा। 5 षटकाचा सामना पाहतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहता आपण एक क्रिकेट वरती भरपूर सारा प्रेम असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अविनाश दादा सालवी यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहता आमच्या सन्मान केला जातोय। चांगले व्यक्तिमत्व पाहता आपण आणि सातत्याने क्रिकेट वरती भरपूर सारं प्रेम असणारे व्यक्तिमत्व आदरणीय अविनाश दादा सालवी यांचा यथोचित सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहता आपण आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीने आदरणीय अविनाश दादा सालवी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2,500चा आर्थिक सहकार्य केला। चला नारायण संघ, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या। गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्क वरती दिनेश पाटील ज्याने चांगला खेळ खेळतोय दिनेश पाटील। चला फास्ट खेळायचा आहे यावरती लक्ष असू द्या। प्रत्येक षटका मागे तुम्हाला मात्र 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल। 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला एक षटके फेकायचे आहे। तब्बल 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल 4 षटके फेकण्यासाठी। कदाचित 20 ते 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल। टीम नारायण संघ यावरती लक्ष असू द्या, टाइम पूर्णपणे अलर्ट असेल। चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या। स्ट्राइक एंडला सज्ज झालाय फलंदाज हरेश भाग्यवंत, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो आपण जयदास भाग्यवंत। हरेश आणि भाग्य हो, पहिला चेंडू पाहतो आपण वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला। या ठिकाणी पाहतो आपण अति घाई आणि संकटात नाही, आता डोक्यावरती हात दिलाय फलंदाजाने, चांगली चालाकी दाखवली। या ठिकाणी पाहतो आपण पहिला झटका लागतो टीम आंबे संघाला। आदरणीय बालाराम पाटील साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल। आदरणीय गणेश पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जातो। त्यानंतर मात्र आदरणीय गणेश पाटील साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल। आदरणीय विनंती असेल मनीर पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडायचा आहे साहेब, यायचं आपण। आदरणीय गणेश पाटील साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल। मनोहर पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जातोय। आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहता आपण सत्कार पार पडत असताना हो खोलात टाकलाय चेंडू, खोलात टाकलाय पाहतो आपण, चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज दिनेश आणि सातत्याने जखडून ठेवलाय फलंदाजाला। पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राइक एंडला फलंदाज हरेश भाग्यवंत पाहतो आपण स्ट्राइक एंडला, चांगला खेळ रंगेल हो। थोडासा स्टेप आउट झाला होता, थोडीशी जागा बनवली, त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला, झेल पकडले हो, प्रयत्न केला होता, काय प्रयत्न राहिलाय, भरपूर सारा प्रयत्न राहिला होता। या ठिकाणी मात्र पाहतो तो प्रयत्न असफल ठरला। एक धाव झाली आहे कंप्लीट, एका धावेच्या मदतीने पाहतो आपण आंबे संघ जाऊन पोहोचला 3 आकड्यावरती। पाहतो आपण एक गडी मात्र लवकर बाद झाला, त्या ठिकाणी घाई केली होती, घाई
अति घाई ना संकटात नाही, त्या फलंदाजाला संकटात नेतलाय मी तर म्हणेन. शून्यावरती बाद झाला फलंदाज, काही गरज नव्हती मी तर म्हणेन. जयदास ने थोडीशी घाई केली होती, चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. हो पुन्हा एकदा स्टेप आउट झाला. यावेळेस मात्र काय विकेट किपरच्या माध्यमातून चालाकी पाहतो आपण. फलंदाज परतावा लागेल फलंदाजाला. झटका क्रमांक लागलाय अंबे संघाला. हा दुसरा झटका लागला. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. दिनेश भाग्यवंत पाहतो आपण. दिनेश भाग्यवंत मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पहा कदाचित थोडीशी घाई केली होती, थोडासा स्टेप आउट झाला होता. त्यानंतर विकेट किपरच्या माध्यमातून भरपूर सारी चालाकी पाहतो आपण. राजाराम चिकनकर पाहत आपण. आणि सातत्याने भरपूर चपलाय असते, प्रयत्न सुद्धा भरपूर सारा केला होता. मागचा झेल उडाला होता, डायू टाकली होती, स्वतःला झोकून दिला होता. प्रयत्न भरपूर चांगले केले होते. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र फिरवलाय चेंडू. यावेळेस मात्र पाहता आपण. गेंद मारना चाहते थे वासी में, गेंद गई है काशी में. जखम मांडीला इला शेंडीला झालाय फलंदाजाच्या. आज जाईल 2200 स्वरूपात चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने पाहतो आपण आंबे संघ जाऊन पोहोचला. 2 गडी बाद. बॅटच्या राडर मध्ये होता, कदाचित बॅट मध्ये थोडासा ब्रश झाला होता. विकेट किपरच्या माध्यमातून चुका पाहिल्या आपण. आणि नॉन स्टॉप पाहतो आपण. चेंडू गेलाय सीमा पार. हा येतोय चौकार. आणि चौकाराच्या मदतीने पाहिला आपण स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला. 2 गडी बाद 7 या आकड्यावरती. पहिला षटक मात्र संपले गेले. पहिल्या षटकानंतर टोटल पाहिला पण 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. नारायण संघ टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटक फेकायचे. कदाचित 20 ते 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल, यावरती लक्ष असू द्या. चांगला आयोजन नियोजन पाहत आपण. जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ पाहत आपण. चमचमत्या ट्रॉफ्या, त्यानंतर स्पोर्ट सायकल पाहत आपण मालिका वीर साठी. आणि पाहत आपण बेस्ट गोलंदाज, बेस्ट फलंदाज, बेस्ट फिल्डर यासाठी कूलर पाहता आपण. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. दुसरा गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. नारायण गावचा भालचंद्र पाटील ना. हाही वर्ष चांगला गाजवलाय भालचंद्र पाटीलने. चांगला खेळतोय, चांगली गोलंदाजी करतोय आणि सातत्याने फिल्डिंग डिपार्टमेंट भरपूर चांगले आहे. हो यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. झाल्या गड्या भोक्षा फाटल्या यांच्या. बेकार काय सांगायचं आहे, नको जीव झालाय. 1+4 हा पंजा येतो. भालचंद्र पाटीलने दिशाहीन गोलंदाजी टाकली. त्यानंतर विकेट पाहतो आपण राजाराम चिकनकरच्या माध्यमातून या चुका. त्यानंतर पाहिला पण चुका योगेश पाटीलच्या माध्यमातून चुका पाहिल्या आपण. योगेश पाटीलची भोक्षी फाटली, काय सांगायचं आहे. आदरणीय सुरेश भोईर यांचं आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. यायचंय साहेब आपण. हो चांगला यावेळी चांगला चेंडू पाहिला पण भालचंद्र पाटील या गोलंदाजाचा. पहिला चेंडू खराब जरूर टाकला. त्यानंतर पाहिला आपण लाईन लेंथ वरती चेंडू टाकत असताना भालचंद्र पाटील पाहिला आपण. आणि सातत्याने बांधलं ना भालचंद्र पाटीलच्या चेंडू मध्ये पाहतो आपण कट करतात चेंडू. दोन्ही साईडला मात्र कट करत असताना चेंडू पाहिला आपण भालचंद्र पाटील स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. हरेश भाग्यवंत पाहतो आपण. चांगला फटका पाहतो आपण. गलीमधून चेंडू जाईल. हो क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. धावतोय अखेर प्रयत्न भरपूर चांगला राहिला. पायाने फिल्डिंग केली जाते. आता यावेळेस मात्र चांगली क्षेत्ररक्षण केला. क्षेत्ररक्षण योगेश पाटीलच्या माध्यमातून या धाबा कंप्लीट केल्या गेल्यात वेगाने. या 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने पाहतो पण आंबे संघ जाऊन पोहोचला. 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज दिनेश भाग्यवंत. हो चांगला फटका पाहतोय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पाहतो आपण चकवा दिलाय क्षेत्ररक्षणाला. चेंडू जाईल सीमा पार. हा दिनेशच्या बॅट मधनं दमदार चौकार.
चौकार येतोय हल्ला चढवलाय गोलंदाज भालचंद्र पाटील या गोलंदाजावरती. दिनेश त्यानंतर त्याच्या सोबतीला पाहतो आपण जर्सी हरेश 17 पाहतो आपण. सलामीवीर कामी सलामीला आलोय मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय भालचंद्र पाटील या गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय. टोटल पाहिला पण 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती भालचंद्र पाटील. स्ट्रायकरला सज्ज झालाय फलंदाज दिनेश भाग्यवंत पाहतो आपण. चौकार आला बॅटमधनं. हो खोला टाकला यॉर्करचा वापर पाहतो आपण. पंचांचा बोट आकाशाकडे. LPW या स्वरूपात सापडला दिनेश भाग्यवंत. परतावा लागेल. झटका क्रमांक लागलाय अंबेज संघाला पाहतो आपण. तिसरा झटका लागलाय. चला फास्टली गेलायचा यावरती लक्ष असू द्या. कमबॅक करत असताना गोलंदाज पाहिला पण गोलंदाजी मार्क वरती भालचंद्र पाटील हा गोलंदाज. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जीतू भाग्यवंत पाहतो आपण. आणि हा आम्हाला आशा लागली आता आदरणीय उदय पवार साहेब कधी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. आमची पाहतो म्हणा यायचंय उदय पवार साहेब. आपण आपलाही खेळ दाखवायचा आहे. आपण कधी याल आणि आमच्या प्रेक्षकांना तुमच्या पाठीराखांना कधी तुमचा आपला खेळ चांगला दाखवाल आपण. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. 19 या आकड्यावरती लागलाय पुन्हा एकदा तिसरा झटका अंबे संघाला. नवीन फलंदाज एंटर झालाय भालचंद्र पाटील. चांगला कमबॅक करतोय आता. दुसरा षटक मार्गस्थ असताना पाहिला पण अंबे संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. हो चांगला चेंडू फिरवलाय भालचंद्र पाटील या गोलंदाजाने. आणि हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची. थोडासा गती कमी करतो त्यानंतर थोडासा कट करतो चेंडूला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टोटल पाहता आपण अंबे संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्याच्या मोबदल्यात 19 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शाईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज जीतू भाग्यवंत. हो चांगला फटका पाहतो आपण. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. दूरवरनं येईल. एक धाव तर वेगाने पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न दुसरी होईल का पूर्ण. हो चांगला प्रयत्न पाहतो आपण. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने पाहतो आपण 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल पहिला पण अंबे संघ जाऊन पोहोचला 3 गड्याच्या मोबदल्यात 21 या आकड्यावरती पाहतो आपण. 21 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. चांगली धावसंख्या जमा केली आहे. 10.5 ची सरासरी गाठली आहे. 21 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. भीमरसाठी रिव्ह्यू केला होता पण तिसऱ्या पंचासाठी मात्र रेफल केला जातोय. तिसऱ्या पंचांसाठी पाहता पण पिंटू पाटील यांना हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल MTC या वाहिनीच्या माध्यमातून. हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. हाईट फॅक्टरचा टोटल पाहता आपण अंबे संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. हाईट फॅक्टर चेक केला जाईल या ठिकाणी. लवकरच लवकर हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
दूध का दूध और पाणी का पाणी पाहतो आपण. फेर डिलिव्हरी असेल. हा चेंडू योग्य त्या टप्प्यावरती हाताळलाय भालचंद्र पाटील या गोलंदाजाने. 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. 2 षटकर टोटल पाहता आपण धावपटलावरती लागल्या गेल्या तांबे संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. चला फास्टली खेळायचा नारायण संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचा. भरपूर सारा वेळ खर्च करता. त्यानंतर पाहता आपण शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका साईडला पाहतो आपण मांगरूळ 40+ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहतो आपण नेवाली गाव 40+. या दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल पहिला सत्र संपलं का आपण लगेचच यायचं नाणेफेकीसाठी. SP11 मांगरूळ संघ पाहतो आपण. यानंतर सामना चांगला रंगेल यात मात्र शंका नाहीये. चला फास्टली खेळायचा नारायण संघ आपण भरपूर सारा वेळ खर्च करता यावरती लक्ष असू द्या भालचंद्र पाटील. चला स्टार्ट करायचंय लवकर. 2 षटकानंतर टोटल पाहता पण आंबे संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. 21 धावा धावपटलावरती लागल्या जातात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो फुल टॉस होता. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का. चांगला क्षेत्ररक्षण राहिला त्या ठिकाणी. फेकी थोडीशी खराब पाहतो आपण. तोपर्यंत मात्र एकच धाव एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. आंबे संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 3 गडी मात्र गमावल्या गेल्यात आंबे संघाने. समोर खेळत असताना संघ पाहतो आपण नारायण संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. हो फिरवलाय चेंडू. या चेंडूवरती फिंगर रोल केलं गेलाय. चांगला प्रयत्न राहिला होता गोलंदाजाचा विकेट किपरच्या माध्यमातून. पाहता आपण राजाराम चिकनकर मधनं या चुका पाहतो आपण. सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिला पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो चांगला फटका पाहतो आपण. थोडासा मिस्टाईंग पाहिला आपण. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वेगाने बीट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र विकेट मिळेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दिनेश पाटील पाहतो आपण. हरीशला माघारी परतावा लागेल. प्रयत्न भरपूर चांगले राहिलेत गोलंदाज. दिनेश पहा पहिला षटक फेकला होता दिनेश या गोलंदाजाने. धावा फक्त खर्च केल्या होत्या पाहिला पण. 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पहिला पण भालचंद्र पाटील या गोलंदाजाने थोड्याशा धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा दिनेश पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. अद्याप पहिला पण 2च धावा खर्च केल्यात. एक विकेट मात्र नावावरती ठेवल्यात. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये शिवनाथ गायकर. आणि 40+ चे अध्यक्ष पाहता आपण. आता खेळ चांगला करावा लागेल दिनेश गायकर यांना. शिवनाथ गायकर यांना पाहतो आपण. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. हो थोडा थांबलाय. त्यानंतर फटका चांगला खेळला जातोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू स्टॉप केला. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही आहे. एका धावीच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण आंबे संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. 24 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या 4 गड्याच्या मोबदल्यात. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज जितू भाग्यवंत पाहतो आपण. जबाबदारी घ्यावी लागेल या फलंदाजाला. धावेला अंकुश लावण्याचं काम केलं. हो पुन्हा एकदा थोडासा लेट कट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतो आपण. तू मै यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अति घाई संकटात नाही. झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये आंबे संघाला. हा 5वा. भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज दिनेश पाटील या गोलंदाजाने. आणि अंकुश लावण्याचं काम केले या षटकामध्ये.
थोडासा अडचणी सापडली आहे टीम अंबे संघ. धाबा जमा करावे लागतील तेवढे ताकदीचे संघ पाहता आपण. आता मैदानाच्या आतमध्ये आला आदरणीय उदय पवार सर साहेब. पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चांगली फटकेबाजी करावी लागेल. संघ थोडासा अडचणीत सापडलाय साहेब आपला. आता संघाला गरज आहे धाब्यांची. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. उदय पवार साहेब पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये. चला 5 खेळायचा यावरती लक्ष असू द्या. दिनेश पाटील सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. थोडासा लक्ष द्यायचं यावरती लक्ष असू द्या. आपण स्वतःची काळजी घ्या त्यानंतर दुसऱ्याची काळजी घ्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकरला फलंदाज. फटक्यांची गरज आहे आता अंबे संघाला. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल उडाली आहे. झेल पकडेल का स्वतः गोलंदाज आला होता गोलंदाजी पाहतो आपण दिनेशच्या माध्यमातून. झेल मात्र जमिनीला दान झाली आहे. सिंगल झाली आहे कंप्लीट. आणि टोटल पाहता आपण 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 3 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला अंबे संघ. दिनेश पाटीलची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. भरपूर चांगली. 2 षटक फेकल्या. 2 षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याच्या नावावरती ठेवल्यात. चांगली गोलंदाजी केली आहे दिनेश पाटील या गोलंदाजाने. त्यानंतर पाहता आपण पहा बायकर मॅन 9वी बाईक मात्र त्याच्या कारकिर्दीमध्ये पटकावली आहे आणि भरपूर चांगला खेळ राहिलाय. सागर पाटील त्यांचं आगमन झालाय या स्पर्धेच्या वतीने. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या सीझन मध्ये पाहता आपण दुसरी बाईक कदाचित तो अजूनही 2 बाईक पटकावेल कारण सध्याच्या घडीमध्ये भरपूर फॉर्म मध्ये असलेला खेळाडू तो म्हणजे सागर पाटील. लेजंड खेळाडू पाहता आपण चांगला खेळतोय आणि सध्याच्या घडीमध्ये फॉर्म मध्ये असणार आहे. सागर पाटील यांचा आगमन झाला या स्पर्धेच्या वतीने. हार्दिक हार्दिक स्वागत. चला मैदानाच्या आतमध्ये लगेचच नारिन संघ आपण फास्ट खेळायचा पाहतो आपण. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 3 षटकानंतर टोटल पाहिले आपण आंबे संघ जाऊन पोहोचला 25 आकड्यावरती. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्क वरती. हो पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. फेकी सुद्धा चांगली राहिली आहे. चांगली फेकी पाहतो आपण. एकच मिळेल एकापेक्षा काही नाहीये. दुर्गेश पाटील पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय. उदय पवार सर पाहतो आपण. चांगली फटकेबाजी करावी लागेल. हो थोडासा शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. थोडासा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतो. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण आंबे संघ जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. तिसरं पाहतो आपण 4थं षटक मार्गस्थ असताना आता टार्गेट करावा लागेल टीम आंबे संघाला. मोठे फटके मात्र मारावा लागतील. धाबा बनवावे लागतील. हो पुन्हा एकदा खोलात टाकला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे. उदय पवार सरांना मात्र परतावा लागेल. झटका क्रमांक लागलाय आंबे संघाला असावा. आदरणीय पाहुण्यांचं आगमन झालं या ठिकाणी पाहतो आपण. दैवत पाटील साहेबांचं आगमन झालंय या स्पर्धेच्या वतीने. हार्दिक हार्दिक स्वागत पाहतो आपण. दैवत पाटील उसाडणे यांचं आगमन झालंय या स्पर्धेच्या वतीने. हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अरुण बांगर पाहतो मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चला थोडासा फास्टली यायचा फलंदाज. 4था षटक मार्गस्थ असताना पाहतो 27 आकड्यावरती जाऊन पोहोचला. अर्धा संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलाय आंबे संघ. एकही खेळाडू मात्र एकही फलंदाज जबाबदारी घ्यावी मागत नाहीये. ती जबाबदारी घ्यावी लागेल एखादा फलंदाजाला. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. त्या षटकाला टार्गेट करावा लागेल. हो चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. भोक्षी पाटली गाड्याची. काय सांगायचंय नको जीव झाला बेकार. काय सांगायचंय. सासू असली मेवणी बसली
आणि बायकोनीच ती बघत बसली म्हणजे कार्यक्रम फिट गड्या हो बेकार. टोटल पाहता आपण 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगला फटका पाहिला पण फलंदाज अरुण बांगर या फलंदाजाच्या माध्यमातून चौकार ठोकलाय. आलेल्या चौकाराने सुरुवात केली आहे आणि या धाब्यांची गरज आहे मी तर म्हणेन आंबे संघाला. 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झालाय अरुण बांगरला. पाहता आपण स्ट्राईक एंडला चौकाराने खातं खोललंय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज दुर्गेश. हो पुन्हा एकदा फटका पाहतो आपण. बागफुटला जाऊन पंच केलाय. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्याकडे. धावतोय अखेर चेंडू स्टॉप केलाय त्या ठिकाणी. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. चांगला प्रयत्न राहिलाय त्या ठिकाणी. 2 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 33 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला खेळतोय अरुण बांगरला. पाहता आपण स्ट्राईक एंडला 2 चेंडू मध्ये 6 धावा जमा केल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे 4थ्या षटकाचा. दुर्गेशला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती. हो पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच केलाय. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडू स्टॉप केलाय. चांगला प्रयत्न राहिला या ठिकाणी आणि यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. चांगली रनिंग पाहतो आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. चांगली कॉलिंग. 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 4 षटकानंतर टोटल पाहिल्या पण आंबे संघ जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. पाहतो आपण शेवटचा षटक आहे. आता शेवटच्या षटकामध्ये टीम आंबे संघ किती धावा जमा करेल. अरुण बांगर पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सोबतीला फलंदाज जितू भाग्यवंत पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये. एक धाव आरोग्यासाठी. जर जास्तच दुखापत झाली असेल तर आपण यायचं. आपण विश्राम करायचा आहे. यायचं आहे. जास्तच दुखापत झाली असेल तर आपण खेळाडू यायचंय. आपण बसायचंय थोडासा. चला SP11 मांगरुल संघाचा संघानायक आणि त्यानंतर नेवाली गाव या संघाचे संघानायक. दोन्ही संघाचे संघानायक आमच्यापर्यंत लगेचच यायचं आहे नाणेफेकीसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आता 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल टीम आंबे संघ पाहतो आपण. आता असं वाटलं होतं धावांना अंकुश लावेल नारायण संघ. मात्र ज्या प्रकारे पाहता आपण अरुण आलाय मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारे मात्र धावा बनवल्यात अरुणने. आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अरुणने जबाबदारी घेतली आहे. गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय नारायण संघाचा. घनश्याम पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या नारायण संघ. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूला मात्र टार्गेट करावं लागेल टीम आंबे संघाला. टोटल पाहता आपण 4 षटकानंतर टोटल 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 35 धावा धावपटलावरती लावल्यात. या घनश्याम पाटील पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. या षटकामध्ये कदाचित 10 ते 12 धावा आल्या तर फायटिंग स्कोर मात्र उभा करेल टीम आंबे संघ. कारण आंबे संघाचा विचार केला गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. फाईट करू शकतो या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज जितू भाग्यवंत. अरुण आणि जितूची जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हो पहिल्या चेंडूवरती चपराक शॉट पाहतो. गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू जाईल जितू भाग्यवंतच्या बॅटमधनं. हा दमदार फटका पाहतो आपण. चौकाराच्या मदतीने. एकोणचाळीस या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. चांगला फटका पहिला पण जितू भाग्यवंत. काय फटका होता आणि फटक्यामध्ये नजाकत होती पाहतो आपण. गॅप मध्ये चेंडू पहिला पण वेगाने ट्रॅव्हल झाला.
चौकार आला. चला पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती घनश्याम पाटील पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती घनश्याम वरती हल्ला चढवला जातोय. फलंदाज जितू भाग्यवंताच्या माध्यमातून चपराक शॉट पाहिला आपण. चला फास्ट गेलायचा यावरती लक्ष असू द्या. भरपूर सारा वेल खर्च केलाय आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो खोलात टाकलाय, खोदून काढलाय यावेळेस. चांगला फटका पाहतोय. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण आलाय भालचंद्र पाटील. चांगली 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 पाहतो आपण. फिल्डिंग झाली त्या ठिकाणी आणि हीच तर खासियत आहे भालचंद्र पाटील या खेळाडूची. भरपूर सारा पाहतो आपण. त्याचा एकमेव कारण मात्र सकाळच्या सत्रामध्ये भरपूर सारा सराव करतोय भालचंद्र पाटील. त्याच कारणाने पाहतो आपण बॉडी मेंटेन ठेवली आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चांगली धावा जमा केल्यात आता. हो यावेळेस मात्र चपराक फटका. ओ हो तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, गेंद गई तारा मंडल. 6 रन निकले. बिग हिट षटकार. 47 धावा. कदाचित आता 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात. आता गोलंदाज घनश्याम पाटील या गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. आता नारायण टीमला मात्र टीम पाडण्यास भाग पडलाय. आता धावा बनल्यात. फायटिंग स्कोर मात्र उभा केलाय टीम आंबे संघाने. चला फास्ट खेळायचा. चेंडू द्यायचा ऑल इंडियर्स आपण लगेचच. चला यानंतर सामना SP 11 मांगरुळ संघाचा संघनायक आणि त्यानंतर नेवाली गाव संघाचा संघनायक लगेच आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. इनिंग ब्रेक नाणेफेकी केली जाईल. टोटल पाहता आपण दापटलावरती धावा लागल्या गेल्या. 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि चांगली फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये जितू भाग्यवंत. चांगली फटकेबाजी. त्याच्या सोबतीला फलंदाज पाहिला पण अरुण बांगर. चांगली फटकेबाजी करतोय. जितूने आणि अरुणने चांगली धावसंख्या जमा केली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. कदाचित अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूला मात्र टार्गेट करावा लागेल जितू भाग्यवंताला. हो पुन्हा एकदा खोलात टाकला. यॉर्करचा वापर पाहिला आपण. विकेट किपरच्या माध्यमातून पाहिला पण चुक्या झाल्यात. राजाराम चिकनकर विकेट किपर पाहत आपण सातत्याने चुका करतोय. आता सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झालाय अरुण बांगर स्ट्राईक एंडला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल अरुण बांगर. सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच गेलाय. क्षेत्ररक्षण आला. जज करतोय. जजमेंट चुकलाय. भोक्षी फाटली गाड्याची. काय सांगायचंय नको. बेकार ओव्हर थ्रो झाला या ठिकाणी. पाहता या धावा 3 कंप्लीट केल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. 3 धावेच्या मदतीने पाहतो आपण 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आंबे संघ. कदाचित असं वाटलं होतं 40चा आकडा पार पाडेल का हा प्रश्न पडला होता. पण ज्या प्रकारे अरुण आणि जितूच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी राहिली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 51 आकड्यावरती जाऊन पोहोचला आंबे संघ. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला सज्ज झाला जितू. हो कदाचित लिंबू पिलण्याचा प्रयत्न होता का हा प्रश्न पडलाय गोलंदाजाचा. डेड बॉल पाहता आपण. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करेल आंबे संघ. टार्गेट सेट राहील या चेंडूवरती. टोटल पाहता आपण 51 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. हो खोलात टाकला. खोदून काढलाय. बा बेकार. चिली फिटकारी लेमन गुटका बॉलर मोकार बॅटर ठोकार. काय सांगायचंय नको जीव झालाय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने पाहिला पण 57 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड आणि 58 धावेचा टार्गेट सेट केला. त्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती एतोची सन्मान केला जाईल. आदरणीय मनील पाटील तुर्बे यांचा येतोची सन्मान केला जाईल. मुख्य आमच्या व्यासपीठावरती आदरणीय गणेश पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल.
मनील पाटील साहेबांना विनंती असेल आपला हा सत्कार स्वीकारायचा आहे. चला चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण पाहतो. त्यानंतर आमचा सत्कार केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहतो आपण त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती मुख्य पाहता पण सत्कार केला जाईल. अनिल पुण्यार्थी नागझरी यांचा यथोचित सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय गणेश पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल. त्यानंतर सत्कार केला जाईल आदरणीय सुरेश बुवा भोईर नेवाली यांचा यथोचित सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यानंतर नाणेफेकी केली जाईल. दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहतो आपण एका साईडला SP ग्रुप मांगरुल त्यांच्या आगेच फाईट करत असताना नेवाली गाव पाहतो आपण आदरणीय दैवत शेठ पाटील यांच्या हस्ते मात्र हा नाणेफेकी केली जाईल. नेवाली संघाने नाणेफेकी जिंकली. त्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय सुरेश बुवा भोईर नेवाली यांचा यथोचित सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय त्यानंतर सत्कार केला जाईल आदरणीय दैवत शेठ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय गणेश पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडायचा आहे. दैवत शेठ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय गणेश पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल. त्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. पाहतो आपण ज्यांचा गोड आवाज ऐकाल याच परिसराचा याच मातीचा आवाज आदेश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. आपण पाहतोय आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला आंबे संघ आणि त्यांना फाईट करतो नारायण संघ. जर विचार केला पहिल्या सत्राचा तर फलंदाजी करत असताना टीम आंबे संघाने 57 धाव फलके ठोकल्यात आणि 58 धावांचं टार्गेट इथनं सेट केलं टीम नारायण संघासमोर. अगदी चांगली फलंदाजी शेवटच्या क्षणाला पाहायला मिळालेली फलंदाज जितू आणि अरुण या दोन फलंदाजांच्या माध्यमातून तिथनं फलंदाजी पाहायला मिळाली. SP11 मांगरुल या नावानं संघ नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये नेवाली गाव 40+ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राजाराम चिकंकर आणि त्याच्या साथीनं पाहतो आपण दिनेश पाटील. अरुण बांगर पहिला चेंडू आलेस मात्र अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला अरुण बांगर यांच्या माध्यमातून. दिनेश पाटील हा फलंदाज पाहतो आपण सध्या स्ट्रायक एंडला. ज्या खेळाडूंना करवल्याच्या ग्राउंड वरती 40+ मॅचेस मध्ये मालिकावीर जिंकणारा हा फलंदाज आपण पाहतोय.
तर त्याच्या साथीनं राजाराम चिकनकर अगदी चांगली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला लॉप केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या डोक्यावरनं चेंडू जाईल 6 धावांसाठी. आउट ऑफ द पार्क, षटकार. षटकारानं मात्र आपला अकाउंट ओपन करत असताना पाहतोय आपण दिनेश पाटील हा फलंदाज संघाचा स्वतःच अकाउंट इथनं षटकारानं ओपन केलंय. 58 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जोडी आली आहे. राजाराम चिकनकर आणि दिनेश पाटील ही सलामीची जोडी पाहतोय आपण. पहिला चेंडू जरूर निर्धाव आला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना पाहतो आपण दिनेश पाटील या फलंदाजाला. ज्या पद्धतीनं पहिल्या सत्राचा विचार केला, दिनेश पाटीलनं तब्बल 2 षटक फेकले होते आणि 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या. फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या. तर नेवाली संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपण आयोजकांशी लगेचच संपर्क करायचा आहे. पुढचा चेंडू अरुण सज्ज होतील, कमबॅक करावा लागेल. दुसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार. स्ट्राइक एंडला फलंदाज दिनेश. फुलटॉस लेनचा चेंडू ऑन साइडला लॉब केलाय, क्षेत्ररक्षक तैनात होते आणि मात्र झेल सोडलाय. मी म्हणेन या मॅचची सर्वाधिक इम्पॉर्टंट विकेट. जर का हा झेल पकडला असता तर कदाचित मॅच मध्ये स्ट्रॉंग स्थितीमध्ये आला असता टीम आंबे संघ, कारण का जो दिनेश कोणत्याही क्षणाला आक्रमक होऊ शकतो. जर शिवाजी भाग्यवंत यानं जर झेल पकडला तर साहिल भाग्यवंत यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दिनेश पाटीलचा इथनं मात्र झेल कितपत महागडा पडू शकेल, येणाऱ्या क्षणामध्ये त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. ज्या फलंदाजानं षटकारानं अकाउंट ओपन केलं होतं त्या फलंदाजाचा मात्र झेल सोडलाय. षटकार चौकार त्याच्या बॅट मधनं आलाय. 58चं टार्गेट चेस करायचंय. यावेळेस कट केलाय चेंडूला, थर्मॅन रिझम मध्ये गॅप आहे तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावता. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा तिथने कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न होईल का? यस, आणि 3 धावा इथनं वेगानं कंप्लीट केल्या जातात. 3 धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार करा, धावफलक अतिशय वेगाने पुढे जात असताना पाहतो आपण 13 आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी चांगली फलंदाज दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये देखील ताकद दाखवली या फलंदाजानं आणि आता फलंदाजी देखील चांगली. हलक्या हाताने उडवायचा होता परंतु बीट झावले ते. तोपर्यंत बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होईल टीम नारायण संघाच्या खात्यामध्ये. धावफलकाचा विचार केला, धावफलक दम पोचलं त्या 14 या आकड्यावरती. आपण पाहतोय या सामन्यासाठी पंच विलास पाटील आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सागर पाटील, ज्याने नुकतीच काल याच ग्राउंड वरती बाईक जिंकली तो खेळाडू आपण पाहतोय. यावेळी अगदी चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा वलंग घेतला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलेला हा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकांच्या अखेरीस संघाचा विचार केला, संघ जाऊन पोचलाय टीम गावदेवी नारायण संघ 14 या आकड्यावरती. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, भालचंद्रदादा पाटील नाहरेन यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाने द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिल्यात. ते आपण सध्या इन ऍक्शन पदवी या मॅच मध्ये त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आदरणीय विजयदादा काठवले कुंभारली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक आणि सन्मान चिन्ह असतील, मॅन ऑफ द मॅच, सर्व ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यात. त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. आदरणीय विजयदादा काठवले ग्रुप ग्रामपंचायत नाहरेंचे त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यात. आणि आपण पाहतोय एक कूलर आम्हाला उपलब्ध झाल्या संतोष शेठ पाटील उसाटणे यांच्या माध्यमातून. शिवनाथ गायकर आंबे यांच्या माध्यमातून 2 कूलर आम्हाला उपलब्ध झाल्यात. 40+ चे अध्यक्ष श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे. त्यानंतर आपण पाहतोय जयश्री काशीनाथ पाटील, कैलासवासी जयश्री काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ संदेश काशीनाथ पाटील यांच्याकडून मालिकावीरसाठी सायकल आम्हाला उपलब्ध झाली. त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. मॅचला करूया सुरुवात. आपण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतील. गोलंदाज
हरदास शेठ पाटील यांच्या माध्यमातून देखील 10,000 रुपयांचं डोनेशन या स्पर्धेसाठी लाभलं. त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. सर्व देणगीदात्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सरशिप केली या स्पर्धेला त्या सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चलतो मॅचच्या दिशेने. आपण जाऊया. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दिनेश भाग्यवंत हा गोलंदाज याचा वापर केला जायला दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडून बॅटचा कोणता इथं संपर्क होत नाही. या अलॉंग द कार्पेट चेंडू उचलते तोपर्यंत एक धाव केली जाते कंप्लीट. टीम नारायण संघाचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 15 या आकड्यावरती. अगदी चांगली फलंदाज दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्याला साथ देत असताना पाहतो आपण फलंदाज राजाराम चिकनकर हा फलंदाज. पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज पाहू शकाल आपण. दिनेश पाटील टू दिनेश असे हे दोन दिनेश आपण पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साइडला लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती चेंडू जाईल. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. 19 धावसंख्या. धावफलकावरती अतिशय वेगाने धावफलक पुढे जात असताना पाहतो आपण. ज्या पद्धतीनं 58 धावांचं टार्गेट सेट केलंय ना, त्या 58 धावांचं लक्ष पार पाडण्यासाठी दिनेश मात्र दमदार फलंदाजी होती. या दिनेश पाटील यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर बोलना भाया ग्रुप यांच्या माध्यमातून किती 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चौकार आलाय पुन्हा एकदा. चौकाराच्या न संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 23 या आकड्यावरती. या आकड्यावरती पाहतोय आपण. टीम नारायण संघाला दुसऱ्या षटकामध्ये दमदार फलंदाजी बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज दिनेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळालेत. ज्या दिनेशने जर विचार केला तर अतिशय चांगली सुरुवात करून दिली आहे टीम नारायण संघाला. पुन्हा एकदा दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतील. करेलो गाव एंड करणं. रनवे रिदम मध्ये अडथळा आला आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत असताना पाहतोय आपण गोलंदाज. यावेळेस मात्र पाहतोय आपण लेन लाईन तर पाहावी लागेल. पंचांचा इशारा होतो इट्स वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावरती. टीम नारायण संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. यावेळेस मात्र उडवला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार. पुन्हा एकदा येतोय हा चौकार फलंदाज दिनेशच्या बॅट मधनं. चौकार हॅट्रिक इथनं केली जाते कंप्लीट. अठ्ठावीस आकड्यावरती जाऊन पोहोचलाय टीम नारायण संघ. जर विचार केला तर अद्याप 30 धावांची गरज आहे सामना जिंकायचा असेल तर टीम नारायण संघाला. दुसरं षटक मार्गस्थ असताना अगदी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली होती. यावेळेस मात्र उडवलाय थर्डमॅन रिझनच्या डोक्यावरनं. चेंडू जाईल 4 धावांसाठी. चेंडू फरार होत असताना पाहतो आपण. बॅक टू बॅक येणारा हा चौथा चौकार पाहायला मिळतो. फलंदाज दिनेश मात्र अगदी चांगली फलंदाजी करतायत. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोचलो तो 32 या आकड्यावरती. विचार केला तर 18 चेंडू मध्ये 26 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम नारायण संघाला. कमबॅक करण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती आता मात्र जिम्मेदारी दिली जाईल टीम आंबे संघाच्या माध्यमातून पाहणं गरजेचं असेल. कारण की पहिल्या षटकामध्ये जर पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये धावा एकवटण्यामध्ये थोडस अपयश आलं होतं. परंतु शेवटच्या क्षणाला फलंदाजी केली होती चांगली. अप्रतिम फलंदाजी केली होती. जितू आणि अरुण या 2 फलंदाजांनी मात्र धावांना आकार देण्याचं काम केलं होतं. परंतु गोलंदाजी करत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली पहिल्या आणि दुसऱ्या गोलंदाजांना.
नेक्स्ट मॅच असेल SP11 मांगुर्ला आणि त्याने फाईट करेल नेवाली गाव 40+ हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देत असताना पाहायला मिळतील. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील रेडी राहायचं. सामना संपल्या लगेचच लॉर्ड्स मधील शेवटचा मॅच पाहायला मिळेल. विचार केला तर आपण बुर्दुल संघाने एक सामना जिंकलाय, त्यानंतर पाली संघाने सामना जिंकलाय. आनंद नारेन आणि आंबे ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोणता संघ सामना जिंकेल आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल हे पाहणं गरजेचं असेल. राजाराम चिकनकर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं तो गोलंदाज अरुण येतो बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. सातत्यानं फिल्डिंग मध्ये व्यूहरचना पाहायला मिळते टीम आंबे संघाच्या माध्यमातून, कारण की थोडीशी मागणी राहिली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करायचं आहे. त्या पद्धतीनं खेळ करत असताना पाहतोय आपण सातत्यानं परिवर्तन केलं जातात क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट मध्ये. अगदी 5 क्षेत्ररक्षक बाउंड्रीवरती तैनात केले जातात राजाराम चिकनकर आणि दिनेश पाटील या दोन फलंदाजांसाठी. चला विलंब करू नका, विनंती असेल टीम आंबे संघ. पहिला चेंडू सज्ज होतील गोलंदाज. यावेळी स्लॉप करायचा होता, चेंडून बॅटचा संपर्क होत नाहीये. यष्टा उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज होईल बाद. राजाराम चिकनकर बॅक टू द पवेलियन. पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये इथनं यश आलंय. दुसऱ्या स्पेल मध्ये येत असताना गोलंदाज अरुण हा गोलंदाज पाहतोय आपण. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत घनश्याम हा फलंदाजाला पाहतोय आपण. फलकी धावा लागल्या त्या म्हणजे 32 धावा. टीम नारायण संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या, परंतु इथनं मात्र कमबॅक करण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. ती ताकद इथनं सिद्ध करावी लागेल. गोलंदाजी करत असताना टीम आंबे संघाला ऑन साइडला टंग केलं होतं चेंडूला, तिथे कंप्लीट केली जाईल ती 1 धाव. आणि आपलं काम मात्र मी म्हणेन चोपरित्या पार पडत असताना पाहतो पण फलंदाज घनश्याम, कारण की नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज दिनेश मात्र ज्यानं चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम त्यानं कंप्लीट केले. आणि आता ऑन स्ट्राईक दिनेश ज्या फलंदाजानं अगदी चांगली फलंदाजी केली आहे तो फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू यावेळी शफल क्रॉस होऊन ऑन साइडला टर्न केलाय आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग रिझम मध्ये. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. सातत्यानं मोठे फटके गेले जातात. तर फलंदाजी करत असताना फलंदाज दिनेश पाटीलचा विचार केला तर त्याच्या बॅट मधनं 2 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीनं फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दिनेश पाटील. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोचलेले 39 या आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अरुण हा गोलंदाजाचा वापर केलाय. अगदी चांगली स्पर्धा पाहतो आपण. हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ यांच्या माध्यमातून एक दिवस क्रीडा स्पर्धा पाहतोय आपण. आणि एक दिवसीय क्रीडा स्पर्धेमध्ये अगदी चमचमणाऱ्या ट्रॉफ्या मालिकावीर साठी स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक तिघांसाठी कूलर्स, अगदी चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. यावेळेस मात्र कट केला चेंडूला थर्डमॅन रिझम मध्ये. ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात, चेंडूची अडवणूक करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2च्या मधीन संघ पुढे जायचं असताना पाहतो आपण धाव पुस्तकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 41 धावा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अरुणचा वापर केलाय. पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट मिळाली होती, परंतु त्यानंतर जर विचार केला तर तब्बल सिंगल आली होती. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. पुढचा चेंडू यावेळेस ऑन साइडला लॉब केला, तिथे क्षेत्ररक्षक तैन आहेत. आता मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये आणि फलंदाज होईल बाद. दिनेश पाटील ज्या फलंदाजानं मात्र पूर्ण मॅच मध्ये
आपली आग ओकणारी फलंदाजी केली आहे. तो फलंदाज इथनं पहिल्यांच्या दिशेने जात असताना पाहतो आपण आपलं काम तमाम केलं मी म्हणेन. फलंदाज दिनेश या फलंदाजानं तब्बल विचार केला तर 37 धावांचे विस्फोटक केले त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपण पाहतो कैलासवासी जयश्री काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ संदेश काशीनाथ पाटील यांच्याकडून मालिकावीरची सायकल जी आम्हाला उपलब्ध करून दिलेत ते मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो टीम जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ यांच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स सायकल मालिकावीरसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. अद्याप विचार केला तर 17 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथनं देखील कमबॅक करू शकते टीम आंबे संघ, कारण की जे महत्वाचे विकेट पाहिजे होती ते विकेट मिळाली आहे मी म्हणेन टीम आंबे संघाला. पुन्हा एकदा झेलची संधी होती परंतु झेल आवाक्याच्या बाहेर होता तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव पोहोचली ती 43 या आकड्यावरती. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. बारा चेंडू 15 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम नारायण संघाला. जर का या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली तर कमबॅक करेल टीम क्षेत्ररक्षण करत असताना आंबे संघ. आपण पाहतोय राजेश शेठ पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं डोनेशन आलं. त्यानंतर गुरुनाथ पवार उसाटणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं डोनेशन या स्पर्धेसाठी लाभलं. त्यानंतर मधुकर शेठ पवार यांच्या माध्यमातून 500 रुपये, विष्णू पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये, अर्जुन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये, त्यानंतर हरिदास राम पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयांचं डोनेशन या स्पर्धेसाठी लाभलं गेलं. त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यानंतर सुनील पाटील बुर्दुल गावचे सरपंच ॲडव्होकेट सुनील पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं डोनेशन लाभलं, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्यानंतर अविनाश शेठ सालवे कुंभारली यांच्या माध्यमातून 2,500 रुपये अर्थातच 2,500 रुपयांचं डोनेशन लागलं. त्यानंतर गणेश पाटील उसाटणे यांच्या माध्यमातून 1,500 रुपये, त्यानंतर दैवत शेठ पाटील उसाटणे यांच्या माध्यमातून 2,000 रुपये आणि माणिक पाटील तुर्वे यांच्या माध्यमातून तब्बल 3,000 रुपयांचं, मनील शेठ पाटील तुर्बे यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं डोनेशन लागलं गेलं, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्यानंतर अनिल पुण्यार्थी साहेब नागझरी यांच्या माध्यमातून 1,500 रुपयांचं डोनेशन या स्पर्धेसाठी लाभलं. त्यानंतर रविशेठ हजारी नारियन यांच्या माध्यमातून देखील 2,000 रुपयांचं डोनेशन लागलं होतं, त्यांचं देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि घेऊन चालतो मॅचच्या दिशेनं. अगदी क्रुशल मोमेंटला मॅच होऊन पाहिले. अगदी 12 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये जर का 4 ते 5 धावांचं षटक फेकलं तर कदाचित मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर होऊ शकेल. तर स्पीडअपली करायच्या मॅचला विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ जो पहिला झेल सोडला होता दिनेशचा तो मागडा ठरलाय मी म्हणेन टीम आंबे संघासाठी. जो झेल कदाचित पकडला असता तर मॅचचं चित्र कदाचित दुसरं काही असतं, परंतु जर तरला इथनं स्थान दिले जात नाहीये क्रिकेटमध्ये. अद्याप वेळ गेली नाहीये, वेळ इथनं आहे, परंतु खेळ मात्र चांगला करावा लागेल. ज्याचा खेळ चांगला होईल तो मात्र इथनं विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण चौथ्या षटकामध्ये गोलंदाज हरेश भाग्यवंत पहिल्या चेंडूवरती स्ट्रॉंगली अपील केली जाते, परंतु अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आणि 1 धाव तिथनं कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे आपण पाहतोय 44 या आकड्यावरती. अगदी चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहतोय. हरेश भाग्यवंतला पाहतोय आपण चौथ्या षटकामध्ये. चला स्पीडली गेल्याची विनंती असेल. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल देखील कव्हर करायची आहे. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत गोलंदाज. यावेळेस मात्र अगदी चांगला चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षक वेळ झाले तिथनं थर्डमॅन रिजनचा क्षेत्ररक्षक आडवी येईल तोपर्यंत डायरेक्ट हिट मारली होती. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आधीच धावा कमी आणि त्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च करतायत
क्षेत्ररक्षण करताना आंबे संघ टोटल 3 धावा मिळतील फलंदाजी करत असताना टीम आंबे संघाला, सॉरी नारायण संघाला. आणि धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले ते 47-47 या आकड्यावरती. मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करत असताना पाहतो आपण. अद्याप विचार केला तर अद्याप 11 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम नारायण संघाला. दिनेश पाटीलने मात्र आपलं काम तमाम करून टाकले. या मॅच मध्ये तब्बल 37 धावांची विस्फोटक केली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कमबॅक करेल का टीम आंबे संघ? हलक्या हाताने क्लिक केलाय. गलीमध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा केल्या जात आहेत कंप्लीट. 2 धावाच्या मदतीने धावफलक धावपुस्तकावरती धावा लागल्या गेल्या त्या 49 या आकड्यावरती टीम नारायण संघ. नेक्स्ट मॅच SP11 मांगरुल आणि त्यांना फाईट करेल नेवाली संघ. सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण सामन्याला करूया सुरुवात. पहिला सामना जिंकला होता टीम बुर्दुल संघानं, त्यानंतर दुसरा सामना जिंकलाय टीम पाली. आणि तिसऱ्या मॅच मध्ये कोणता संघ सामना जिंकेल याचं उत्तर अद्याप आपल्याला मिळालं नाही आहे. कारण की क्रिकेट आहे सध्याच्या स्थितीला पाहतो आपण नारायण संघ जरूर स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे, पण जोपर्यंत शेवटचा चेंडू परत नाही आहे तोपर्यंत आपण घोषित करू शकत नाहीये कोणता संघ सामना जिंकेल. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लॉंग प्रिझम मध्ये चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत कंप्लीट केली जाते 1 धाव. इथनं देखील सामन्यामध्ये पकड निर्माण करू शकेल टीम आंबे संघ. सातत्याने निर्धाव चेंडू फेकावे लागतील विकेट वरती. विकेट मात्र त्यांना घ्यावे लागतील तेव्हा कुठे ह्या मॅच मध्ये टीम आंबे संघ इंटर होऊ शकते. दिनेशची झेल जी सुटली होती ती झेल मात्र आता आठवत असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम आंबे संघाला. विलास पाटील आणि सागर पाटील पाहतो आपण या मॅच साठी पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी चांगली पंचांची भूमिका त्यांची देखील राहिली आहे. ओमसाई MTC ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करते, त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा खेळून काढलाय. 1 धाव केली जाते कंप्लीट. आता मात्र सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केले टीम नारायण संघानं, कारण की मॅच पूर्णपणे नारायण संघाच्या बाजूने झुकत असताना पाहतो आपण या मॅच मध्ये. इथनं देखील विचार केला धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते 51 या आकड्यावरती. 7 चेंडू 7 ची गरज. इथनं देखील कमबॅक करू शकेल टीम आंबे संघ. या चेंडूवरती जर का घनश्यामची विकेट मिळाली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पाहायला मिळतील. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हरेश सज्ज आहे तर स्ट्राईक एंडला फलंदाज घनश्याम. हा फलंदाज पाहतो आपण इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आले होते. यावेळी सगळे शरीराचा वेध घेणारा लेग बिफोरची अपील तिथनं केली जाते. अपील मात्र फेटाळून लावली आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. घनश्याम बॅक टू द पवेलियन. सहा चेंडू 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम नारायण संघाला. इथनं कोणत्या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली जाईल 7 धावा डिफेन्स करण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे टीम आंबे संघ. विनंती असेल, उशिरा होतोय आपल्याला, विनंती असेल टीम आंबे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. मांगरुळ संघ सातत्याने आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. इथनं
6 चेंडू 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम नारायण संघाला. सहा चेंडू 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम नारायण संघाला. चला स्पीडअप करायचं, उशिरा होतोय सामन्याला. आंबा संघ विनंती असेल आपण सातत्याने आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. दुर्गेश पाटील आपण पाहतोय यश स्ट्राईक एंडला फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडला सध्या पाहतोय आपण राजाराम चिकनकर हा फलंदाज. भालचंद्र पाटील आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आणि स्ट्राईक एंडला दुर्गेश पाटील. 6 चेंडू 7 ची गरज. पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू होता परंतु तिथे यष्टीरक्षक मात्र बीट झाले आणि आलेली सिंगल. अगदी चांगली गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती. बाबूराव वरती मात्र इथनं पूर्णपणे जिम्मेदारी दिली होती. 6 चेंडू 7 धावा डिफेन्स करायचा होता. पहिला चेंडू अगदी चांगला फेकला होता परंतु यष्टीरक्षकाने मात्र तिथनं चुकी केली आहे. सामना जिंकायचा असेल तर आता एक धाव मात्र इथनं वाचवावी लागेल क्षेत्ररक्षण करताना आंबे संघाला, कारण की 6 चेंडू फक्त 7 धावा बनवायच्या टीम नारायण संघाला. भालचंद्र पाटील लॉप केला, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल एका टप्प्यावरती. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 या आकड्यावरती. आता विचार केला नारायण संघाला धावा बनवायच्या आहेत फक्त आणि फक्त 4 चेंडू मध्ये 2 धावा. भालचंद्र पाटील यांच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला. अगदी मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली या चौकारानं. यावेळी स्लॉप केला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू जाईल 4 धावांसाठी आणि सामना जिंकला टीम नारायण संघानं. अभिनंदन टीम नारायण संघ आणि हार्ड लक टीम आंबे संघ. आणि आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. अगदी नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिनेश पाटील, ज्यानं गोलंदाजी करत असताना तब्बल 2 षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या आणि फलंदाजीचा विचार केला तर तब्बल 37 धावा ठोकल्या आणि तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिनेश पाटील. नेक्स्ट मॅच नेवाली आणि SP11 मांगरूळ संघ. त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. तरी ऐकूया तिसऱ्या शेवटच्या मॅच मध्ये आपण चौथ्या मॅच मध्ये SP11 मांगरूळ त्यांच्या विरोधामध्ये खेळ करेल टीम नेवाली 40+ हे 2 संघ आमने सामने येतील. मायक्रोफोन वरती आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकूया रमेश गिरा यांना.